ए दिनेश थांब थांब थांब, खालची जात. कुठे कुठे चाललेस इकडे? आधी हिशोब द्या, मग हे लग्न लावत बसा. काय हिशोब? करतोच हिशोब. बंधूंनो, यांचं नाटक नेहमीच राहणार आहे. तर आज आपण यांचा हिशोब करूनच टाकूया. उचला आपापल्या काठ्या. नाही नरोत्तम, पाहिलंस ना, यांच्या बायकांच्या हातात काठी आहेत. म्हणून आपण पुरुषांपैकी कोणीही काठी उचलणार नाही. तर यांच्या विरुद्ध आपल्या बायका काठ्या उचलतील. आज आम्हीच यांना बघून घेऊ. या माझ्या बरोबर. ए मूर्ख, कुठे कुठे बायकांच्या मध्ये जाऊन उभा राहिलायस? बायकांचा मुद्दा आहे, आपापसात मिटवतील. हट. ही समस्या पुरुष आणि स्त्रीची नाहीये नरोत्तमजी, समस्या सामाजिक संरचनेची आहे. भीमराव, तुला तुझ्या बायकोवर खूप विश्वास आहे ना? आणि तू कायम एक गोष्ट बरळतोस की सदैव सत्यच जिंकतं वगैरे वगैरे. तर बघूया की आज तुला तुझ्या बायकोवर किती विश्वास आहे आणि हे तुझं सत्य कसं जिंकतं. तुम्ही जावा, मी बघते. आणि विश्वास ठेवा, आणि ह्यांना बी विश्वास होऊ द्या का तुमचा माझ्यावर पूर्ण भरोसा आहे. ठीक आहे. ए सरला, तुला माफी मागायची संधी दिली होती ना? तेव्हा तर तू लांब लचक भाषण ऐकवलंस आणि मोजायला लावलंस की तू आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी काय काय केलंय. मग आता तुला काय वाटतं की या काठीच्या जोरावर तू हे लग्न थांबवशील? लग्न थांबवायला नाही आलीये. जर माझ्या इतक्या वर्षांचं प्रेम कर्तव्याने मला माझ्या पतीसोबत राहू नाही दिलं, तर मग या काठ्या कसं थांबवू शकतात हे लग्न? मग इथे काय करायला आलीयस? नरोत्तमजी, बायकांचा मुद्दा चालू आहे, पुरुष असून कशाला बोलतायत हे सांगा. आम्ही सगळे इथे ह्यासाठी आलोय जेणेकरून सरलाजींचा हिशोब पूर्ण होईल. जितका वेळ, जितकी मेहनत आणि भावना ह्यांनी तुमच्या सोबत इतके वर्ष घालवल्यात ना, ते सगळं परत करा. मग हे लग्न करत बसा. आणि मग पोटगीच्या रूपात एका बाईला एवढं मिळायचा हक्क तर आहेच. अच्छा, हिनेच फक्त खर्च केलेला नाहीये, आम्ही पण एवढ्या वर्षापासून पोचतोय हिला. नरोत्तमजी, पुन्हा पुरुष बोलतायत मध्ये. ए, बोलण्याचा हक्क आहे मला, नवराईचा. हो, सरलाजी पण तुमची पत्नीच आहे. तर सरलाजी, तुम्हीच उत्तर द्या ह्यांना. पण उत्तर देताना असं अजिबात वाटलं नाही पाहिजे की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे. जे मनात आहे सगळं बोलून द्या. हा सरलाजी, आज मर्यादेत नका अडकून राहू, कारण कधी कधी मर्यादा आपली बाजू कमकुवत करते. आणि आज गोष्ट फक्त मर्यादेची नाही, तर तुमच्या सोबतच सगळ्या स्त्री जातीची आहे. अरे, ही काय उत्तर देईल? हिच्यामुळे कधी कोणी खुश होतं का? हो, नाहीतर काय. ना पती खुश, ना सासरकडची माणसं खुश, तर का कोणी ठेवेल तुला त्यांच्या घरी? आणि माच तर बघा, येऊन माफी नव्हती मागू शकत का? आली नाटक करायला. हे बघा, तुमचा नवरा तुमच्या समोर हे नक्कीच बोलणार की मी तर अन्न दिलंय, कपडे दिलेत, राहायला जागा दिलीये. शेवटी प्रत्येक पुरुष ह्याच कारणावर आपल्या स्त्रीला शांत करतात. पण तुम्हाला त्यावेळी सतर्क राहावं लागेल आणि उत्तरात त्यांना हे समजवावं लागेल
की पती पत्नीचा आणि सासू सुनेचं नातं काम किंवा त्याच्या बदल्यात मिळालेल्या पगारासारखं नसतं. मग ठीक आहे, चला पंडितजींनाच मारू. शेवटी ते कसं काय लग्न लावू शकतात इथे? थांबा, अरे मी काय केलं? 4 दणके मिळतील तेव्हा कळेल तुम्हाला की काय केलंय तुम्ही. हे बघा, आम्ही पूजाविधी करणारे आहोत. विधीच्या बदल्यात दान दक्षिणा घेतो. प्रश्न मिटला. विधी करायचा असेल तर करा, पण या मोबदल्यात मी मार थोडीच खाणार. ऐकलं तुम्ही समद्यांनी? सरलाजी कुठे बी कामाला गेल्या असत्या तर पैसे कमवले असते आणि त्याच पैशातून त्यांनी भाकरी, कपडे आणि घराची सोय बी केली असती. पण रीतिरिवाजाने लग्न करून तुमच्या घरी आल्या आणि तुम्ही त्यांना मोलकरीण समजलं. तुम्ही तेवढं समजलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्ही तर गुलामासारखंच वागवलं की त्यांना. जेव्हा वाटलं तेव्हा हात उचलला, जेव्हा वाटलं तेव्हा मारलं. आणि तुम्ही कसे पुरुष आहात? स्वतः तर पत्नीला मारतच होतात, पण जेव्हा घरातले तिला मारत होते तुम्ही बघत राहिलात. थोडासाही फरक नाही पडला. आणि जर नाही पडला फरक, दुसरी काय, हे पहिलं लग्न करण्याच्याही लायकीचे नव्हता तुम्ही. आणि तुम्ही समजे एक बाई असून बाईच्याच विरुद्ध काठ्या घेऊन उभी राहिल्या का? कारण सरलाजी चुकीच्या आहेत. असं काय चुकीचं केलंय सरलाजींनी जरा सांगा. आणि कुणाशी चुकीचं वागल्यात हाय कोणी? या पुढे हाय का कुणाचं नाव? आहे कुणाचं नाव? आणि जर कुणाचं नाव नसेल तर आत्ताच्या आत्ता ह्या काठ्या खाली फेका आणि सरलाजींसोबत येऊन उभ्या राहा. सरलाजींचे पती त्यांच्यासोबत नाही राहू इच्छित, काही हरकत नाही, पण ह्यांच्या मालमत्तेचा अर्धा वाटा सरलाजींना मिळाला पाहिजे. म्हणजे ह्यांचं पुढचं आयुष्य ह्या चांगल्या पद्धतीने काढू शकतो. असा कसा सरलाला जमीन जुमल्यातला हिस्सा मिळेल? बघा तुम्हीच, हे सगळे तुमच्या घरातले पुरुष आहेत. हे एकजूट झालेत हे सांगण्यासाठी का बायकांच्या संपत्तीमध्ये काही वाटा नाही. बघा तुम्ही आणि विचार करा का उद्या जर तुमच्या राशी येळ आली तर तुम्हाला तुमच्या वाटणीचं असं सासरकडून काय मिळेल? ए भीमराव, भडकावणं बंद कर. ह्या आमच्या पत्नी आहेत. यांचा जन्म आमच्या सेवेसाठी आहे आणि आमच्या मुलांचं संगोपन करण्यासाठीच होतो. त्यांना हिस्सेदारी मिळण्यासाठी नाही. आणि तू उभी राहून इथे काय बघतेस? या सरलाला इथून खेचून घेऊन जा. मी जातो दुसऱ्या गुरुजींना आणायला. पोटगी पाहिजे हिला. हिला तर मी धडा शिकवते. चल माझ्या नाही नाही बरोबर. नाही, आज तुम्हाला नाही, ह्या बायकांना विचार करायला लागेल. काय हे आपलं भविष्य असं बघणार आहेत का एक दिवस यांची बी सासू यांना जबरदस्तीने घेऊन जाईन? सोडा मला. आता तुम्हा सगळ्यांना ठरवावं लागेल. समाज आणि पुरुषांसोबत तर आपण लाठीने लढू शकतो, पण एक बाई असून एका बाईशी कसं लढणार? चल, तुला तर मी धडा शिकवते. अरे गप्प कशाला आहात? जर आज गप्प राहून हा तमाशा बघितलात ना, तर आज जो अन्याय सरला सोबत होतोय ना, तेच उद्या तुमच्या मुलींसोबत होणार. म्हणून काहीतरी करा आणि सरलाला न्याय मिळवून द्या. चल, थांबा. बरोबर बोलताय. सरला सोबत न्याय व्हायला हवा. तिला मोबदला मिळायलाच पाहिजे. अरे हो तर अरे, मिळायलाच काय हवा चाललंय? मोबदला. तर ठीक आहे, कोर्टात बसा. हिला नेऊन मी आता दुसरीकडे जाऊन लग्न करतो. चल ग. नाही,
लग्न नाही करणार. काय डोकं फिरलंय तुझं? तू पण यांचं बोलणं ऐकतेस? तुम्हाला हे दिसतंय की माझं डोकं फिरलंय, पण हे नाही दिसत आहे की समोर सगळ्या बायका एक साथ उभ्या आहेत. मग मी कशी एकटी त्या सगळ्यांपासून वेगळी राहू? आणि जर तुमच्या समोर तुमची आई तुमच्या पहिल्या पत्नीला खेचून घेऊन जात होती, तुम्ही तेव्हा पण गप्पा होतात, आणि उद्या तुम्ही तेव्हा पण गप्पा बसाल जेव्हा तुमची आई मला असं खेचून घेऊन जाईल? नकोय मला असा नवरा, ना मला हवाय ना कोणत्या दुसऱ्या बाईला. मी पण सरला दीदीच्या भरपाईची मागणी करते आहे. आणि तो पण अर्धा. प्रचंड देवजी, नरोत्तम जोशीजी, तुम्हाला आवड आहे ना प्रत्येक गोष्टीचा मार्ग काढायची? मार्ग काढा. ह्या मुद्द्यावरही तुम्हीच मार्ग काढा. तोपर्यंत मी हे सुनिश्चित करेन की कशी ह्यांची अर्धी मालमत्ता सरलाजींना मिळेल. मी एक फुटकी कवडी सुद्धा हिला देणार नाही. चल जाऊया. ठीक आहे, मग आम्ही सगळ्या बायका बसून आंदोलन करू. बघू कधीपर्यंत पोटगी नाही मिळत. चला आपण सगळे मिळून आंदोलन करू. बसा. ठीक आहे, तुम्ही सगळे इथे बसून आंदोलन करा. थकल्यानंतर तुम्ही स्वतःच उठा. चला बंधूंनो. एक गोष्ट अजून, अर्धी मालमत्ता मिळाल्यानंतरही हिशोब पूर्ण होत नाही. आणि तुम्ही किती वेळा मारलंय तुम्ही त्यांना, सतत अपमानित करत आलाय. त्याचा हिशोब तर केलाच नाही त्यांनी. मी म्हणालो सरलाजींना माझ्यासोबत पोलीस ठाण्यात चला आणि घरेलू हिंसेबद्दल तक्रार करा. त्यांनी ऐकलं नाही. त्यांचं मन इतकं मोठं आहे, तुमच्या सगळ्या चुकांसाठी त्यांनी माफही केलंय. तर ह्याचा अर्थ सरलाजींचं कर्ज आहे तुमच्यावर, जे तुम्ही पूर्ण आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही. भीमराव, ही सगळी सजावट काढून टाका. आणि आज तुम्ही सर्वांनी मिळून ह्या सर्व लोकांना एक मोठा धडा शिकवलाय आणि हे दाखवून दिलंय, जर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा विरोध न करता सोबत उभी राहिली तर जगातली मोठ्यातली मोठी ताकद वाकू शकते. बरोबर बोलतोयस भीम. आम्ही सगळे सरला सोबत आहोत. इथली काळजी तू अजिबात नको करूस. तू जाऊन तुझा अभ्यास कर आणि इथे जे काही होईल ना ते आम्ही सगळे मिळून बघून घेऊ. पण तुम्ही जावा. आम्ही समते आहोत. आम्ही सगळं सांभाळून घेऊ. जावा. बसा. रमा, तू आज ही जी लढाई लढतीयस ह्यानी समाजात पुढे मोठा बदलाव घडेल. भलेही आज तुझी लढाई एका चाळीपुरती आहे, पण एक दिवस ही लढाई पूर्ण देशात पेटेल आणि होईलही. तेव्हा समाजात संतुलन येईल. अजून कोणी आलं नाही. माहित नाही काय करतायत काय नाही करतायत, काय समजत नाही. हितेश भाऊ, तुम्ही काय चिंता करताय? भीमान रमा गेलेत ना, जिंकूनच येतील ते.
जिंकून आले तर त्यांची हिंमत वाढण्यात मदत होईल. मग तुम्हा पुरुषांसोबत तुमच्या बायका काय करतील जरा विचार करा. हा. हे बघा वहिनी, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्यांना भडकवू नका. भडकवत नाहीये, समजावते. आणि आम्ही चांगलंच समजून घेतलंय. ते तिकडे जिंकू देत नाहीतर हारू देत, आम्ही तर आमच्या बायकांचा हिशोब नक्कीच करणार. जनार्दन भाऊ, त्या येतील तेव्हा ना हिशोब करणार. त्या सगळ्या जणी तिथेच बसल्या आणि सांगतोय जोपर्यंत सरलाला मोबदला मिळणार नाही तोपर्यंत तिथंच बसणार. आणि सरलाच्या सासू सासऱ्याने हे सांगितलंय की बसून राहा, एक दमडी सुद्धा नाही मिळणार. आता मग चला बघ, आपण जाऊन असताना इकडे घेऊन येऊ. हा चला चला. वहिनी, तुम्ही पण चला ना. येणार तेव्हा बघाल की माझी सून रमा तिथं एका बाईसाठी हक्काची लढाई लढत आहे. आणि तिला तिकडे बघून काय माहित तुम्हाला समजून येईल की तुम्ही जिजाबाईसाठी जे काही लढाई लढायला तुम्ही आलात ना, ती योग्य नाहीये, चुकीची आहे. आणि तुम्हाला हेही बघायला पाहिजे की माझा पोरगा भीम कसं सगळ्या अडचणी पार करून शिक्षादान करणाऱ्या शिक्षकाला शोधतो. त्याकडून काही शिकून तुम्हाला जिजाबाईला समजवलं पाहिजे. अडचणीचा मार्ग शोधावं तर सापडतो. त्याचं प्रमाण माझा पोरगा आहे. मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. शिक्षणाचं दान मागतोस, शिक्षण कधी दानात मिळत नाही. कॉलेज जाऊनही काही फायदा नाही. गुरुजी तर शिकवणार नाही. आता मलाच मार्ग काढावा लागेल कसं शिकता येईल ते. काकू, एका माणसाला बघितलं का इथे? थोडा पागल सारखा आहे तो. काल इथेच फिरत होता. नाही? काका, तुम्ही त्यांना बघितलं का? एक पागल सारखा माणूस आहे, असे फिरत असतात इथेच. बघितलं नाही? अहो थांबा थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. माझं प्लीज ऐकून घ्या. निघ इथून नाही तर डोकं फोडेन. आज नाही जाणार मी. नाही जाणार? नाही. नाही जाणार? डोकं फोडेन तुझं. तुम्ही दगड मारा नाहीतर काही करा, पण मी जाणार नाही इथून. हे बघा, तुम्ही मला तुमचा शिष्य बनवून घ्या आणि शिकवा मला समाजशास्त्र. हा बघा, सगळ्यात मोठा वेडा. हा वेड्याचे पाय धरतोय. तुम्ही गुरु आहात माझे. मला शिकायचंय तुमच्याकडे. मला या लोकांमुळे फरक नाही पडत. हे असे का बोलून गेले, का हसून गेले, मला फरकच नाही पडत. मला समाजशास्त्र शिकायचंय. शिकवा ना. तेव्हाच शिकवा जेव्हा मी तुमच्या शिष्य बनण्याच्या परीक्षेवर खरा उतरेन. ठीक आहे, शिकवेन. पण आधी तुझी आज चूक केलेली आहेस ती सांग मला, मग मी तुला आपला शिष्य बनवेन. हा. चूक? मी कोणती चूक केली? विचार कर, विचार कर. आता तू बोलला होतास ना, मी तुला शिष्य तेव्हाच बनवेन जेव्हा तू शिष्य बनण्याच्या परीक्षेत खरा उतरशील.
आणि शिक्षकांची सगळ्यात मोठी परीक्षा ही आहे की त्याच्यामध्ये आत्मबोधाची क्षमता असावी. चूक आज मी कोणती चूक केली